प्रासंगिक. श्रोतेहो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. ऑगस्ट महिना म्हटलं की क्रांतीचा महिना, स्वातंत्र्याचा महिना. या स्वातंत्र्याच्या महिन्यात आज आपण आपल्या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था राखणारे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्थात SP नवनीत कावत सरांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. त्यांचं आपल्या स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. आज आपल्या जिल्ह्याचं जे विस्तार आहे तो खूप मोठा आहे आणि आजच्या काळातली जी गुन्हेगारीचं स्वरूप आहे ते बदलत आहे. मग यावेळी आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था राखताना आपल्यासमोर कोणती मोठी आव्हानं आहेत? बरोबर म्हणले तुम्ही की आजच्या काळमध्ये आता जो डेव्हलपमेंट होत आहे त्या हिशोबाने आपला कायदा आणि सुव्यवस्थाचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये भरपूर ह्याच्यामध्ये अँगल्स येतात. आपला बीड जिल्हा मोस्टली इट्स ॲग्रेरियन इकॉनॉमी, इथे शेतकरी आणि शेतीप्रधान समाज भरपूर आहे. तो एक जो कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न राहते तो शेतीचे बाबती जे विषय आहे त्याच्यामध्ये आम्हाला राहते. त्याच्यानंतर आपला जातीच्या बाबती जो एक डिव्हिजन आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये, जो प्लेसमेंट्स आहे वेगवेगळी जाती वेगवेगळे धर्म त्याच्या बाबतीतसुद्धा इथे एक सेन्सिटिव्हिटी राहते. त्याच्यानंतर आपल्या पूर्ण विश्वमध्ये पूर्ण भारतमध्ये जे इश्यूज चालू आहे, कधी आपला स्टुडंट्सच्या प्रोटेस्ट, कधी आपला दुसरे इतर काय प्रोटेस्ट, तो सगळ्याचा प्रतिसाद आपल्या बीड जिल्ह्यामध्ये त्याचा एक इम्पॅक्ट पडतो. आणि त्याच्या बाबतीत पोलीस ह्याच्यामध्ये हे आपले समोर एक आव्हान राहते की जेणेकरून आपला हे टॉपिक्सवर आपण कंट्रोल केले तर कायदा आणि सुव्यवस्था आपल्या जिल्ह्याच्या अबाधित राहतो. सर, आज बीडमध्ये बघितल्यानंतर ग्रामीण भाग जसं म्हटलं तुम्ही, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असतात. मग पोलीस आणि सामान्य जनता म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा ग्रामीण भागात यांचं संवाद होऊन प्रशासनातर्फे कशा प्रकारे पावले उचलली जातात? ह्याच्यामध्ये आपण बीड पोलीस दलनी काय केलेलं आहे की आपला जो शेतकरी आहे, शेतकरीला जो होणारा त्रास आहे तो मेजरली त्यांची जो बाउंड्री आहे त्या बाउंड्रीवरचे भरपूर डिस्प्यूट्स असतात. बाउंड्रीवरच्या डिस्प्यूट्सला निराकरण करण्यासाठी त्यांना कोर्टला जावं लागते किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जावं लागते. आणि प्रत्येक आपली गोष्टीमध्ये बिकॉज प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे, काही वेळ त्याच्यामध्ये लागते. आणि त्या वेळमध्ये बिकॉज ऑफ अदर रिझन्स ते त्यांच्यामध्ये भांडण होतात, फिर एकमेकांमध्ये बॉडी ऑफेन्सेस होतात आणि इतर काही क्राईम्स त्याच्यामध्ये घडतात. तो ह्याला आपण कंट्रोल करण्यासाठी आपण पोलीस आपले बांधावर एक मोहीम, एक स्कीम आम्ही सुरू केली होती 2025मध्ये. त्याचा पर्पज हेच आहे की कोणाला बांधावर किंवा बाउंड्रीवरचा डिस्प्यूट असेल, भाऊचा असेल, शेजारचा डिस्प्यूट असेल, तो तुम्ही भांडण करू नका, तुम्ही आमच्याकडे यावा. डेफिनेटली आम्ही कोर्ट नाही, आम्ही पोलीस आहोत, पण आम्ही तुमचं मार्गदर्शन करू शकतो. बरेचदा काय असते की शैक्षणिक स्तरची कमतरतामुळे लोकांना माहीतच नाही की प्रत्येक केसमध्ये जो त्यांच्यासोबत घडत आहे तो त्याच्या त्याची रेमेडी काय आहे, लिगल त्याच्यामध्ये काय मदत घेऊ शकते त्यांना माहीतच नाही. तो पोलीस आपले बांधावर स्कीममध्ये आमचा जो बीट कॉन्स्टेबल आहे तो अक्षरशः तिथे बांधावर जाणार, शेतावर जाणार, दोन्ही पार्टीला समोरासमोर उभा करणार, दोन्ही पार्टीचा ऐकणार, सॉल्व्ह होण्यासारखं असेल तो तिथेच ते दोन्ही पार्टीला रिक्वेस्ट करणार की ह्याच्यामध्ये हे मार्ग कळते. आणि सॉल्व्ह होणे नाही सारखं असेल तर त्यांना लिगल मार्गदर्शन करणार की भाई तुम्ही कोर्टमध्ये जावा किंवा तुम्ही तहसीलदारकडे जावा, SDMकडे जावा. हे केल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी बीड जिल्ह्यामध्ये 2025मध्ये आणि 26मध्ये आम्हाला खूप चांगला त्याच्यामध्ये आम्हाला बेनिफिट भेटलेला आहे. पाटोदामध्ये तो असा एक्झाम्पल आहे की 60-70 वर्षपासून एक भांडण चालू होता जागाच्या बाबतीत, शेतीचे बांधावरच्या बाबतीत, आणि पोलीस तिथे गेली आणि आमच्या एक बीट कॉन्स्टेबलने ते सॉल्व्ह करून दिला. आणि ते धन्यवाद म्हणत होते की जे कामसाठी त्यांना वर्ष लागले आणि पोलिसांनी येऊन त्यांना सॉल्व्ह केले. तो जो सब्जेक्ट्स जिथे क्राईम होऊ शकते तिथे आजची डेटमध्ये पोलीस डायरेक्टली इंटरव्हीन करते. आम्ही स्पॉटवर जातो, भलेही छोटीशी शिवीगाळ असेल, भलेही छोटीची NC सारखा गुन्हा असेल, तरी पण माझे पोलीस तिथे स्पॉटवर जातात, दोन्ही पार्टीला ऐकतात, प्रतिबंधक कारवाई करतात आणि गुन्हा घडला तो त्याच्यामध्ये आम्ही कठोरात कठोर कारवाई करतो. तो हा जो सब्जेक्ट आहे आमच्याशी निगडीत आहे बिकॉज ह्याच्यातून क्राईम होतात. त्यामुळे आमच्या ह्याच्यामध्ये हे मार्ग आम्ही देऊन लोकांची मदत केलेली आहे. सर, म्हणजे खूपच छान असं की जो भविष्यात येणारा कोर्टाचा खर्च आहे तो तुम्ही वाचवलेला आहे. यस, एक्झॅक्टली. सर, आता आपल्याकडं जसशी परिस्थिती बदलत जाते तसंच आपण तंत्रज्ञानाचाही वापर करतो. जसं आता माझ्या ऐकवेत असणारं डीप AI हा नवीन तुम्ही प्रोग्राम जो लॉन्च केला आहे, त्याचबरोबर ड्रोन असेल, CCTV असेल किंवा AIचा वापर असेल, तो कशा पद्धतीनं आपलं पोलीस प्रशासन वापरतं?
बाई हे आपण आता इतिहास बघितले तो डिफरंट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्स विश्वमध्ये आलेले आहे. गोल्ड टायर झाला होता तो रिव्होल्युशन झाला होता, स्टीम इंजन आला होता तो रिव्होल्युशन होता, इंटरनेट जेव्हा आला होता तो रिव्होल्युशन होता. आता ए आय इज अ सॉर्ट ऑफ रिव्होल्युशन. तो ए आय आजची डेटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आपण चीजे ऑटोमाइज करत नव्हते, जो आपल्याकडे डेटा होता डेटा ॲनालाइज करत नव्हते, डेटा ॲनालिसिस करण्यासाठी खूप अवघड गोष्टी होत होती. आपल्याकडे डेटा होता पण ॲनालिसिसच नव्हता. तो आज ए आयचे नंतर आपला पूर्ण विश्वच्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये बदलाव करण्याची अर्जंट जरूरत आहे. बिकॉज आपण बदलाव नाही केले तो समाज तो बदलणारच आहे, विश्व बदलणारच आहे. तो आपल्याला विश्वच्या सोबत चालायचे असेल, तो पोलीस खातं असेल कोणताही खातं असेल, आपल्याला म्हणजे हात जोडून आपल्याला जो डेव्हलपमेंट आहे त्याच्यासोबत आम्हाला चालायचे आहे. तो ए आय आल्यानंतर माझा जो पास्ट एज्युकेशन आहे, मी IITमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले होते आणि त्याचबरोबर 1 वर्ष मी सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर होता. तर मला ह्याचा बऱ्यापैकी चांगला अभ्यास आहे आणि मी 2012-13मध्ये जेव्हा मी सॉफ्टवेअर इंजिनियर होता तर मी सॉफ्टवेअर डेव्हलप केले. तो हे सगळं इश्यूज मला माहीत आहे की कशाप्रकारे एक सॉफ्टवेअर आपले दररोज होणारी अडचणचा सोल्युशन काढू शकतो. पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर आता माझा 7 वर्षाचा अनुभव आहे. वेगवेगळे विषय, पोलीस स्टेशनचे व्हिजिट्स ह्याच्यामध्ये मी सगळं बघितले. तो मला खूप एरियामध्ये असं वाटले की आपण रजिस्टर्स, फिजिकल मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड, हातातून लिहिलेली माहिती आणि हे सगळी मुले आमच्या 70% टाईम वेस्ट होते. आणि त्याचबरोबर जी माहिती आम्ही तिथे टाकली रजिस्टर्समध्ये त्याचा ॲनालिसिस कधी होत नाही. तो बेसिकली इट्स ए वन वे एंट्री सिस्टम की आपण डेटा त्याच्यामध्ये पुट करत आहे, लिहित आहे, पण त्याला वाचणारा, त्याला अभ्यास करणारा, त्याला ॲनालाइज करणारा त्याच्यामध्ये कोणीच नाही. तो हे ए आय आल्यानंतर आणि माझी पास्ट सॉफ्टवेअरची नॉलेजच्या नंतर हे माझ्या लक्षात आलं की आपण हे सगळं सिस्टम डिजिटाईज करू, त्याला आपण ॲनालाइज करू, गोष्टी आपण ऑटोमेट करू. त्यासाठी आपण मागचे 2000 सप्टेंबरपासून डीप आयचा कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात होता. त्याच्यामध्ये डीप आयचे कॉन्सेप्ट रिव्हॉल्व करून आपण आज जो फायनल सॉफ्टवेअर डेव्हलप केलेला आहे त्याच्यामध्ये पोलिसांच्या एंड टू एंड डिजिटायझेशन आहे, पोलिसांच्या एंड टू एंड ए आय असिस्ट आहे. त्याच्यामध्ये FIR ड्राफ्टिंग ज्याच्यासाठी 5-5, 6-6 तास लागत होते. बरेचदा माझ्याकडे तक्रार किंवा प्रत्येक पोलीस ऑफिसरकडे हेच तक्रार होते की साहेब मी पोलीस स्टेशनला गेला, पोलीस स्टेशनला मला 6 तास बसावं लागतं, त्याच्यानंतर मला पोलिसांनी FIR फाडून दिला. ह्याच्यामध्ये पोलीसची चूक नाही आहे, सिस्टम असा आहे. आपल्याला तिथे सिस्टम त्यांची तक्रार घ्यावं लागत होती, ते तक्रार घेऊन आपल्याला टाईप करावं लागत होता. समोरच्या व्यक्तीला माहीत नाही की कशा प्रकारे तक्रार द्यायची, तो बेसिकली त्याची काउन्सिलिंग करावं लागत होती आणि हे सगळी गोष्टीमध्ये 4-5 तास लागत होते. नाव हे 4-5 तासमध्ये जस्ट इमॅजिन की X पर्सनची आपण 4-5 तासपासून FIR घेत आहे, हेच टायमाला Y पर्सन आला, हेच टायमाला Z पर्सन आला, तो त्याला तिथे वेट करावं लागेल. त्यांना असं वाटेल की पोलीस तो आमच्या दखलच घेत नाही, पण तशी परिस्थिती नाही. जो सिस्टम आहे सध्या तो सिस्टममध्ये देर इज लॉट ऑफ स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट जिथे आपण हे चेंज करू शकतो. तो डीप आयमध्ये आम्ही काय केलेलं आहे की आपली जे FIRसाठी 4-5 तास लागत होते हे फक्त 4-5 मिनटामध्ये तयार होते. ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये सेक्शन्स कोणते अप्लाय होतात ते सेक्शन्स आपल्याला मिळतात. तपास कसा करायचे तो आपल्याला सिस्टम सांगतो. तपासमध्ये पंचनामा कसा करायचे तो सिस्टम सांगतो. पंचनामा झाला, साक्षीदाराचा स्टेटमेंट झाला, FSLला पत्र पाठवणं झाला, चार्जशीट झाली, तो एंड टू एंड म्हणजे सुरुवात ते एंडपर्यंत ॲक्च्युअली बघितले तर तुम्हाला तपासामध्ये जो टाईप करण्यामध्ये एनर्जी वेस्ट होत होती, जो मार्गदर्शन भेटण्यामध्ये एनर्जी वेस्ट होती, ती सगळी कमी करून आम्ही त्याला सगळं पूर्णपणे डिजिटाईज केलेलं आहे. हे तो राहिला एक प्रश्न. त्याच्यानंतर आमचे जेवढे प्लॅटफॉर्म आहे, मल्टिपल प्लॅटफॉर्म, त्याला आपण एकत्रित आणलेले आहे. आणि तो वाहनचा डेटा असेल, CCTV ॲनालिसिस असेल, CDR ॲनालिसिस असेल, क्रिमिनलचा डेटाबेस असेल, इंटॅरोगेशन असेल, तो याच्यामध्ये भरपूर फीचर्स आहे. इथे सांगितले तर संख्या आपण मांडले तर 200-250 फीचर्स त्याच्यामध्ये असेल, जेणेकरून आपली पोलिसिंगची पूर्णपणे परिभाषा येणाऱ्या भविष्यामध्ये बदलेल. ह्याच्यामध्ये ऑनरेबल चीफ मिनिस्टर महाराष्ट्राचे त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना त्यांनी आव्हान दिलं होतं की आम्हाला पूर्णपणे डिजिटाईज करायचे आणि त्यांचेच मार्गदर्शनाखाली आपण हे डीप AI जो आपण डेव्हलप केलेला आहे तो सरांचे मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं एक डेव्हलप केलेलं आहे. याच्यामध्ये सध्या बीड टॉप 3 प्रोजेक्ट्समध्ये आहे. जो निवड झालेली आहे त्याची नवी मुंबई, सोलापूर ग्रामीण आणि बीडच्या आहे. आणि नेक्स्ट फेज रोलआउटमध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट वाईड डिप्लॉयमेंट आणि नंतर स्टेट वाईड डिप्लॉयमेंट हे सगळं DG ऑफिसच्या स्तरावर सध्या चालू आहे. हे तो झाला आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये, पण आम्ही AIच्या अजून बाकीच्या ठिकाणीसुद्धा आम्ही वापर करत आहोत. जसं फॉर एक्झाम्पल आमची AI व्हॅन आहे,
तो AI व्हॅन जो बीड पोलिसनी एक डेव्हलप केलेली आहे तो दॅट इज ऑल्सो वन ऑफ अ काइंड, की आमची व्हॅनला जवळपास 37 कॅमेराज आहे. 4 व्हॅन आम्ही असं डेव्हलप केलेलं आहे. ते व्हॅनला तुम्ही कुठेही उभा करा, डिस्ट्रिक्टमध्ये पहाड असेल, कुठेही असेल, तिथे नेटवर्क असेल जिओच्या एअरटेलच्या, काही फरक पडत नाही. आणि आम्हाला काही तारची गरज नाही. तो हे 37 कॅमेरा तुम्ही 5-10 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये कुठेही ठेवा, तारची गरज नाही. सगळं वायरलेस ट्रान्समिशन आहे. त्याच्यामध्ये फेस डिटेक्टर आहे, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट डिटेक्शन आहे, व्हेकल डिटेक्शन आहे, नंबर प्लेट डिटेक्शन आहे. तो हे 4 आम्ही हे व्हॅन आणलेलं आहे. आणि आता बीड पोलीस आपण ॲनालिटिकल पोलिसिंगवर शिफ्ट होत आहे. ॲनालिटिक पोलिसिंग म्हणजे की कोणता क्राईम घडत आहे, तो कशामुळे घडत आहे, कशामुळे शक्य झाला. बिकॉज आपण AI डेव्हलप केले, DPI सिस्टम आपण डेव्हलप केले, तो आपण आता ॲनालिसिस करणार की महिलांची छेडछाड होत आहे, तो कोणत्या कारणामुळे होत आहे. तिथे पोलीस काय इंटरव्हीन करून ते क्राईम कमी करू शकते का. कोणता फॅटल ॲक्सिडेंट होत आहे, तो कोणत्या कारणामुळे होत आहे, दिवसाला होत आहे, रात्रीला होत आहे, चालणारे माणूसची मेजरली काय गलती असते जेणेकरून फॅटल ॲक्सिडेंट होत आहे, तो त्याला आपण काय कमी करू शकते. तो वी आर गोईंग फॉर द ॲनालिटिकल पोलिसिंग, जेणेकरून क्राईम अजून कशा कमी करता येईल त्याच्यावर आमचा भार चालू आहे AI आल्यानंतर. म्हणजे सर रूट कॉज जे आहे, रूट कॉज शोधण्यासाठीचा प्रयत्न चाललेला हां, एक्झॅक्टली. मी तुम्हाला जसं एक्झाम्पल सांगतो, ह्या वर्षाच्या मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर ह्याच्या मी ॲनालिसिस केले. तो आमचे लक्षात आला की 40% केसेसमध्ये हे बॉडी ऑफेन्सेस हे आपसी दुश्मनीमुळे आहे. 14% आहे लव्ह अफेअरमुळे आहे. 5% आहे आपला बाउंड्री डिस्प्यूटमुळे आहे. तो म्हणजे एकंदरीत बघितले आपण 2026चा डेटा, तो एकही क्राईम ऑर्गनाइज क्राईममुळे नाही आहे. तो दॅट इज गुड थिंग की पोलीसचे ॲक्शन्समुळे ऑर्गनाइज क्राईमवरून होणारा जो क्राईम आहे तो आपला ऑलमोस्ट झिरो झालेला आहे. व्यक्तिगत क्राईम आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं रिझन आहे, आपल्या बांधावरचे विषयाबद्दल जो रिझन आहे. आता आम्हाला त्याची म्हणजे आम्ही डीपमध्ये गेले तो आपल्याला कारण कळालं की हे क्राईम घडले ते पण कशा घडले. आता आमचा नेक्स्ट स्टेप हेच आहे की भाई व्यक्तिगत क्राईम आहे तो आम्ही आता लोकांना एज्युकेट करणार की भाई व्यक्तिगतसुद्धा तुम्ही भांडू नका, तुम्ही आमच्याकडे यावा, आम्ही तुमची काउन्सिलिंग करून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन दाखवू, पण भांडण करू नका. आणि आपला समाजच्या पण ह्याच्यामध्ये दायित्व असते की भाई एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे की लव्ह अफेअर आहे, तो समाजची पण त्याच्यामध्ये भूमिका आहे. तो समाजलासुद्धा लोकांना एज्युकेट करण्याची गरज आहे. आणि पोलीस आपल्या बांधावर तो चालूच आहे. तो त्याच्यामध्ये आपल्या बांधावरचे जो गुन्हे आहेत त्याच्यामध्ये ड्रॉप आहे, पण हे जो 10% झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करता येईल. पण हे कशामुळे पॉसिबल झाला, बिकॉज आपण DPI डेव्हलप केलेले आहे. तो आपण प्रत्येक गोष्टीसाठी आता डीपमध्ये ॲनालाइज करणार. सर आता आपण बोललात तसं महिला आणि शाळकरी मुली यांची सुरक्षासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. मग पूर्वी जसं दामिनी पथक होतं किंवा छेडछाड विरोधी पथक होतं, तसं आपल्या इतर बीडमध्ये अशी कोणती मोहीम राबवली जाते की त्या मोहिमेमुळे ग्रासरूट लेवलला त्याचा परिणाम दिसतोय. आमच्या बीडमध्ये बीड पोलीसचा जो आहे त्यांना आपण दामिनी पथक नाम दिलेलं आहे. आमची लेडी ऑफिसर्स आहे, मेल कॉन्स्टेबलसुद्धा आहे. ते जाऊन तिथे जो शाळा आहे, विद्यालय आहे, कॉलेजेस आहे, तिथे जाऊन ते ठीक जो टाईम असते आपला सकाळच्या दुपारच्या जेव्हा ते शाळा सुटते तिथे जाऊन ते पेट्रोलिंग करतात. जो असा गुंड प्रवृत्तीचे लोक असतात, जो छेडछाडी करणारे लोक असतात, त्याच्यावर आम्ही लिगली कारवाईसुद्धा करतात. त्याचबरोबर आम्ही प्रत्येक शाळामध्ये ऑलमोस्ट एव्हरी शाळा जो आपल्या जिल्ह्याची आहे तिथे जाऊन आमचे प्रत्येक शाळाचे एक दत्तक असते, पोलीस काका पोलीस काकी. तर तिथे जाऊन शाळामध्ये सगळे लहान मुलींकडे त्यांचा नंबर असते. त्यांना कधीही इश्यू आला तर आमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याचबरोबर आम्ही QR कोड संवाद सुरू केलेला आहे. संवाद QR कोड बेसिकली काय आहे, कधी कधी कोणाला असं वाटते की पोलीस स्टेशन आमचं ऐकत नाही किंवा बीट कॉन्स्टेबल आमचं ऐकत नाही, तो आम्ही डायरेक्टली SP कम्युनिकेट करण्यासाठी एक QR कोड आम्ही दिलेला आहे. इट्स अ सिम्पल QR कोड. स्कॅन करा, तुम्हाला स्कॅन घरी बसूनसुद्धा करू शकते, बाहेर असूनसुद्धा करू शकते, क्योंकि तो QR कोड आहे. तो QR कोड विश्वमध्ये कोणाकडेच होऊ शकतो, पण तो QR कोड आम्ही डिझाईन केलेला आहे की त्याला तुम्ही स्कॅन केले ती कंप्लेंट डायरेक्टली SP ऑफिसला येईल. SP ऑफिसला आल्यानंतर आम्हीच तुमच्याशी बोलणार, तुम्हाला कॉल करण्याची गरज नाही आम्हाला. आम्ही तुम्हाला कॉल करणार की भाई काय तुम्हाला अडचण होती, काय दिक्कत आहे. तो फिर त्यांच्या जेन्युइन असेल तर लगेच SP ऑफिस त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून त्यांना तिथे मदत करणार. तो अशा प्रकारचे QR संवाद कोड आम्ही सगळे शाळामध्ये, बस स्टँडमध्ये, सगळे ठिकाणी इतर ठिकाणी आम्ही लावलेलं आहे. आणि आता ह्याच्या बऱ्यापैकी इम्पॅक्ट पडलेला आहे. त्याचबरोबर आपला जो कम्युनिकेशन गॅप आहे छात्रांशी आणि पोलिसांची, ते आपण कमी केलेलं आहे. वेगवेगळे रॅलीज, मोटिवेशनल लेक्चर, पॉक्सोवरची माहिती, तो हे ड्रग्सची माहिती, असं वेगवेगळे जो एज्युकेटिव्ह आम्ही प्रेझेंटेशन्स लोकांना शाळेमध्ये दाखवतात, त्याच्यातून सुद्धा छात्रांच्या आणि आमच्या एक कम्युनिकेशन गॅप कमी झालेला आहे. आणि ते आपल्याला कंप्लेंट करतात आणि आम्ही त्याच्यामध्ये ॲक्शन घेतो.
सर म्हणजे डायल 112चा ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे आपला नाही, ॲडव्हान्स नाही म्हणता येईल. डायल 112ची वेगळी महत्त्वता आहे. तो खूप इम्पॉर्टंट स्कीम आहे आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. डायल 112 तुम्ही कॉल केले तो तिथे बीड पोलीसच्या 10 मिनिटाचे आत रिस्पॉन्स टाईम आहे. तुम्ही कॉल केले तर 10 मिनिटाचे आत पोलीस तिथे तुम्हाला भेटेल. तो वेगळा विषय आहे. पण कधी कधी काय होतात लोकांना की मनामध्ये भीती आहे की मला पोलीसला कॉल नाही करायची आहे, म्हणजे मी कशा कॉल करू, म्हणजे कोण समोरच्या व्यक्ती काय उचलणार, कशा बोलणार, नाही बोलणार, वेगवेगळे लोकांना संशय राहते. तो तुम्ही बोलू नका. आम्हाला तुम्ही QR कोड स्कॅन करा, मेसेज करा. इट्स जस्ट लाईक ए मेसेज. तो त्याच्या पूर्णपणे डेटाबेस आहे. आत्तापर्यंत 4200 कंप्लेंट्स माझ्याकडे त्याच्यामध्ये आलेली आहे डिस्ट्रिक्ट जॉईन केल्यानंतर, आणि आम्ही सगळे कंप्लेंट्समध्ये 24 तासचे आत कॉल केलेला आहे. तो तुम्हाला पण मी सांगतो, संवाद QR कोड आमचे इंस्टाग्राम हँडलवर आहे, बीड पोलीसची वेबसाईटवर आहे, आणि कुठेही सर्च केले तो QR कोड तुम्हाला लगेच भेटेल. तो प्रत्येकजण कोणताही जे त्यांना आवडत असेल तो माध्यम वापरून ते पोलिसांची मदत घेऊ शकतो. सर आज बघतोय की आपल्याकडं इंटरनेट असेल किंवा मीडिया असेल याचं प्रमाण वाढलेलं आहे. मग यामुळं सायबर गुन्हेगारी जी वाढली आहे, मग याच्यात टार्गेट लहान मुलं असतील किंवा महिलांना टार्गेट केलं जातं. मग आपण इंटरनेट किंवा सोशल मीडिया वापरत असताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, विशेष करून महिला आणि लहान बालकांसाठी? तो बरोबर आहे तुमचा प्रश्न की सोशल मीडिया आणि फोन आजच्या काळामध्ये सगळ्यांकडेच फोन आहे आणि सोशल मीडिया ऑलमोस्ट सगळे लोक वापरत आहे. नाव सोशल मीडिया वापरताना आपल्याला हे सगळं समजलं पाहिजे की जशा प्रकारे एक चोर कोणाच्या घरी चोरी करतो, जिथे CCTV नाही, जिथे बाउंड्री नाही, जिथे गेट नाही, दारवर ताला नाही. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. सोशल मीडिया किंवा तुमचा फोन तसाच आहे. तुमच्या फोनची सिक्युरिटी तुम्ही काय ठेवलेलं आहे, तुमचे पासवर्ड काय आहे, 1 2 3 4 5 आहे, किंवा तुम्ही काय डोकं लावून तुम्ही पासवर्ड स्ट्रॉंग केलेला आहे, पासवर्ड किती फ्रिक्वेंटली तुम्ही चेंज करत आहे. त्याच्यानंतर फोनचा जो तुमचा लॉग इन आहे, फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम आहे, तो तुमचे इंस्टाग्राम किती डिव्हायसेसला लॉग इन आहे. इंस्टाग्राम तुमच्या पब्लिक कम्प्युटरला तो नाही लॉग इन आहे. पब्लिक वायफाय जो फ्रीमध्ये भेटते, कधी कधी लोकांना वाटते की फ्रीमध्ये वायफाय भेटला, ते तुम्ही वापरत असाल तर दॅट इज ऑल्सो ए रिस्क. तो मेन पॉईंट इज की तुमचा फोन इज जस्ट लाईक ए घर. तो त्याची सुरक्षा तुम्ही कशा प्रकारे करता, ती तुमचा पासवर्ड किती लोकांना माहीत आहे. तो माझ्या हेच सगळ्यांना एक सूचना राहील की आपला फोन बाळगताना आपला पासवर्ड तुम्हालाच माहीत असला पाहिजे. प्रेडिक्टेबल पासवर्ड आपण नाही ठेवलं पाहिजे. जसं कोणाचं नाम राहुल असेल तर राहुलच पासवर्ड. नो, पासवर्ड डिसाईड करताना थोडा डोकं लावून त्याला कॉम्प्लेक्स अल्फान्यूमॅरिक पासवर्ड लावा. कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, त्याच्यानंतर आपला अल्फान्यूमॅरिक लेटर्स, डिजिट्स, हे सगळं करून आपण त्याच्यामध्ये लावले पाहिजे. पासवर्ड फ्रिक्वेंटली चेंज केले पाहिजे. इंस्टाग्रामवर जाताना किंवा वेबसाईट वापरताना कोणताही अनोळखी लिंक ओपनच नाही केले पाहिजे. जे काय तुम्हाला मेसेज भेटले, फोनमध्ये आले, इंस्टाग्रामवर आले, तो एवढा आपल्याला सगळ्यांना आज माहीत आहे की कोणी देज एक कहावत आहे, देर आर नो फ्री लंचेस. तो कोणी तुम्हाला असा मेसेज पाठवतात इथे क्लिक करा, 1 करोड तुम्हाला मिळेल, 2 करोड तुम्हाला मिळेल. तो हे आपला डोका चाललं पाहिजे, हे सगळं खोटं आहे. अशा प्रकारे कुठेही कोणाला पैसे भेटत नाही. आणि हे लोक जो क्रिमिनल्स आहे तो असंच लोकांना टार्गेट करतात ज्यांना अशा प्रकारचा फुकटचा पैसा पाहिजे. आणि असं नाही की याच्यामध्ये की फक्त अशिक्षित लोक त्याच्यामध्ये जास्त बळी पडतात, शिक्षित लोकसुद्धा पडतात. तो हे फिरून आपला काय आहे की आपली जो वीकनेस आहे त्याला ते शोधतात, आपला जो लालच आहे त्याला ते शोधतात. तो आपला जमीर क्लिअर राहायला पाहिजे. आपण हे जो बेसिक प्रिकॉशन आहे की तुमच्या 1 टाईम पासवर्ड फ्रिक्वेंटली चेंजिंग, डिव्हाइस कोणाला दुसऱ्याला देऊ नका. आपला बँकिंगचासुद्धा पासवर्ड तुम्ही टफ ठेवा. कधीही बाहेरून जो काय ॲपच्या तुम्हाला लिंक येले त्याला तुम्ही इन्स्टॉल करू नका. हे बेसिक गोष्टी केली तर तुम्ही सायबर क्राईमचे कधी बळी पडणारच नाही. आमच्या बीड पोलीसच्या आणि आतापर्यंतचा माझा जो अनुभव आहे, मोस्टली सायबर क्राईम होतात की कोणाला मेसेज जातो की तुमचा बँक हॅक झालेला आहे. ना माय क्वेश्चन इज की तुम्ही म्हणले की तुमच्या KYC बँक तुमच्या बंद होईल, तुमच्या KYC अपडेट नाही, तर तुम्ही एक कॉल करून विचारू शकते तुमच्या बँकला की भाई तुम्ही कॉल केले होते का. बट आपण घाबरतो. डिजिटल अरेस्टचा कॉल आला की भाई CBI तुम्हाला अरेस्ट करणार. सिम्पल माझा प्रश्न आहे की भाई कोणाला अरेस्ट करायचे असेल तर तुम्हाला येऊन धरून फिर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार. अरेस्टचा मतलबच हेच आहे की तुम्हाला फिजिकली मी उचलले आणि लॉकअपमध्ये टाकले. नो, व्हॉट इज डिजिटल अरेस्ट? तो दीज आर ऑल फेक. त्याच्यामध्ये हे CBI ED पोलीसच्या बनवण्याचं ते नाटक करतात. हे कुठल्याही प्रकारच्या इश्यूमध्ये घाबरण्याची गरज नाही. कधीही डाऊट वाटला की तुम्हाला ह्याच्यामध्ये भीती आहे, बीड पोलीसकडे यावा, आमच्या सायबरकडे यावा. अगेन QR कोड संवाद मी सांगितलेला आहे, तिथे तुम्ही आमच्याशी संपर्क साधवा किंवा आमच्याशी डायरेक्ट भेटा आणि आम्ही तुम्हाला तिथेच त्याच्यामध्ये समाधान करून. पण बेसिक स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या फोनच्या स्ट्रॉंग सिक्युरिटी पासवर्ड
आणि कोणताही अनव्हेरीफाईड अननोन लिंक्स ओपन करू नका. हे 2 गोष्टी केली तो सायबर क्राईम तुम्हाला कधी होणारच नाही. सर, आता या सगळ्या जे ऑनलाईन फ्रॉड असतील, सायबर गुन्हे असतील किंवा डिजिटल अरेस्ट असेल, या सगळ्या याच्यामध्ये सायबर सेल जे आपल्या बीड पोलिसांचे ती हे गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी कशा प्रकारे अपग्रेड केलेली आहे? आमची जो सायबर सेल आहे त्याच्यामध्ये आमचे जेवढे कॉन्स्टेबल्स आहेत, जेवढे ऑफिसर्स आहेत, सगळ्यांना आम्ही ट्रेनिंग देत आहे. आमचे जेवढे कॉन्स्टेबल्स आहेत त्यांना सायबरचे वेगवेगळे सर्टिफिकेट्स भेटलेले आहे. त्यांना सगळ्यांना माहिती आहे आजची डेटमध्ये की सायबरच्या कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याच्या मोडस काय राहते, कोणत्या प्रकारचे गुन्ह्याचा तपास कसा करता येते. आणि सायबरला आपण लेटेस्ट कम्प्युटर दिलेला आहे, फास्ट इंटरनेट कनेक्शन दिलेलं आहे आणि सगळे लोकांच्या ट्रेनिंगवर आम्ही जास्त भर दिलेला आहे. वेळोवेळी मी पण त्यांच्याशी संपर्क साधून जे काय माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज आहे, मी त्यांना शेअर करतो. आता त्यांना AIवर सुद्धा आम्ही ट्रेन करत आहे आणि आमची सायबर सेल सक्षम आहे. आजची डेटमध्ये मी म्हणू शकतो की आम्ही बरेच लोकांचे पैसे त्यांना परत रिटर्न केलेले आहे. बरेच आम्ही एज्युकेटिव्ह कॅम्पेनसुद्धा केलेले आहे की जिथे लोकांना आम्ही एज्युकेट केलेलं आहे की सायबरशी कशा प्रकारे आपण स्वतःला वाचू शकते. सफिशियंट मॅनपॉवर आपण दिलेलं आहे, सफिशियंट साहित्य आम्ही दिलेलं आहे त्यांना काम करण्यासाठी. सर, या सगळ्यामध्ये शेतकरी, कष्टकरी हे अज्ञानात असतात. मग त्यांचे जे डिजिटल व्यवहार आहेत त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. मग यासाठी आपल्याकडून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं? ह्याच्यासाठी मी हेच सांगतो की हे माझ्या 7 वर्षाच्या अनुभवामधून सांगतो की आपले जो गावामध्ये आहे, शेतकरी आहे, भलेही शिक्षा कमी असेल पण डिजिटल आपल्याला सगळ्यांना काहीतरी शिक्षा आहे. बिकॉज सगळ्यांना माहिती आहे की फोन कसा उघडता येते, फोनमध्ये कसा पिन लावता येते, फोनमध्ये कशा प्रकारे व्हॉट्सअप वापरता येते, इंटरनेट वापरता येते. हे 4-5 गोष्टी सगळ्यांना माहिती आहे आणि तिथूनच आपला सायबर फ्रॉड होता. तो माझा सिम्पलच आहे. एक तो फोनचा पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा. कोणी कितीही शिक्षित असेल, अशिक्षित असेल, आपल्याला सगळ्यांना 1, 2, 3, 4, 5, 6 मराठीमध्ये वाचता येतं किंवा इंग्लिशमध्ये वाचता येतं. पिन नंबर तुमचा स्ट्रॉंग ठेवा. म्हणजे असं ठेवू नका की माझी डेट ऑफ बर्थ 1985 आहे, तो 1985 मी डेट ऑफ बर्थ ठेवलं. बिकॉज हॅक करणारा माणूस डायरेक्टली हेच बघणार की ह्याच्याशी निगडीत काय काय डेटा आहे आणि तो डेटा कोणी दुसरा नाही, आपणच पब्लिक केलेला आहे. आपल्या फेसबुकवरून, आपल्या इंस्टाग्रामवरून डेट ऑफ बर्थ काय आहे, ईमेल ID काय आहे, फोन नंबर काय आहे, आईवडील कोण आहे, भाऊ बहीण कोण आहे, हे आपणच शेअर करतो. त्याचाच वापर करून ते डिसाईड करतात की ह्याच्यामध्ये हे पासवर्ड होऊ शकतो. तो नंबर 1 पासवर्ड आपल्याला स्ट्रॉंग ठेवायचे. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे कोणीही दुसरा व्यक्ती तुमच्या अकाउंटला लॉग इन करायचे असेल तो दुसरा जो त्याचा पासवर्ड येईल OTP तो तुमच्या फोन नंबरवर यायला पाहिजे. तो ह्याच्यातून कोणी बाहेरून समजा तुमच्या ID वरून त्यांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर लगेच तुम्हाला OTP भेटेल, जो OTP त्यांच्याकडे नाही. आणि जे काय मलिशियस आणि सस्पिशियस लिंक्स आहे व्हॉट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेजवर कोणत्याही लिंकला ओपन नाही करायचे. बरेचदा आपले लोक इंटरनेट सर्फ करतात, इंटरनेटवर जाऊन बरेचदा ॲड दिसते तिथे, भलेही तुम्ही न्यूज वाचत असेल तर साईडला ॲड दिसतात. नो, ह्याच्यामध्ये कोणालाही आपल्याला क्लिक नाही करायचे. हेच सगळे मॅलिशियस कंटेंट असते जिथून आपला सायबर फ्रॉड होते. ते लिंक तुम्हाला टेक्स्टमध्ये येऊ शकते, ते लिंक तुम्हाला ईमेलमध्ये सुद्धा येऊ शकते. पण आता तुम्ही ग्रामीण भागाच्या म्हणले ठीक आहे, ईमेलचा वापर कमी असेल पण टेक्स्ट मेसेज त्यांना येऊ शकते, व्हॉट्सअप मेसेज त्यांना येऊ शकते. तो तिथे असा कुठलाही प्रकारचा मेसेज नाही ओपन केलं पाहिजे. लगेच असा अनव्हेरीफाईड काही आला तो त्याला ब्लॉक केलं पाहिजे. हे 3-4 आपण प्रिकॉशन घेतले तर सायबर क्राईमशी होणाऱ्या क्राईमची टक्केवारी कमी होते. सर, सोशल मीडियावरती फेक न्यूज असतील किंवा अफवा असतील यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल यावर कशी नजर ठेवते आणि समाजकंटकावर कशी प्रकारे कारवाई केली जाते? बरोबर आहे. आजच्या काळामध्ये बिकॉज सगळ्यांकडे सोशल मीडिया आहे, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आर्टिकल 19 संविधानचा जो आपला आर्टिकल आहे त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना आपले विचार व्यक्त करण्याची आझादी भेटते. पण ती आझादी आणि नंतर 2 समाजामध्ये तेढ हे दोन्ही एकदम क्रॉस सब्जेक्ट आहे. तो त्याच्यामध्ये सगळे लोकांनी सोशल मीडिया बाळगताना हे बघितले पाहिजे की संविधानाने आपल्याला आझादी दिली, ती आझादीच्या एक विथ रिस्पॉन्सिबिलिटी त्याचा वापर केला पाहिजे. बिकॉज आजकाल सोशल मीडियावर केलेले वक्तव्यामुळे लॉ अँड ऑर्डर क्रिएट होते, समाजामध्ये तेढ निर्माण होतात आणि वेगवेगळी प्रकारची परिस्थिती ह्याच्यामध्ये निर्माण होतात. तो सोशल मीडियासाठी आमची जो सायबरमध्ये जो एक सेल आहे तो सोशल मीडिया ॲनालिसिसची सेल आहे. भारत सरकारचा सहयोग पोर्टल आहे जिथे आम्ही जे प्रक्षोभक किंवा अनपेक्षित
सोशल मीडिया कंटेंट राहते त्याची URL आणि लिंक आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला शेअर करतो आणि ते URL आणि लिंकवरून सेंट्रल गव्हर्नमेंट तो टेकडाऊन करते. टेकडाऊन म्हणजे तो कंटेंट डिलीट होते. हे एक जरिया आहे आमच्याकडे जिथून आम्ही हे सोशल मीडियावर ॲनालिसिस करतो. त्याचबरोबर जे लोकांनी असं केलं, काही ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेले आहे, काही ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेलं आहे आणि काही ठिकाणी आम्ही नोटीससुद्धा दिलेलं आहे. तो ह्याच्यामध्ये आमची बीड पोलीस कंटिन्युअसली ह्याच्यामध्ये वॉच ठेवतात की कोण माणूस त्याच्या आर्टिकल 19च्या वापर किंवा गैरवापर किती करत आहे आणि त्याच्यामध्ये कुठे आपल्याला त्याच्यामध्ये इंटरव्हीन करून त्यांच्यावर लिगली कायदेशीर कठोर कारवाई करायची आहे. पण मोस्ट इम्पॉर्टंट मी सगळ्यांना हेच म्हणू की आपण भारतमध्ये आहे, डेमोक्रेसी आहे, लोकतंत्र आहे. तो प्रत्येक अधिकार जो संविधानाने आपल्याला दिला, फंडामेंटल राईट, त्याच्या आपल्याला सगळ्यांनी विथ रिस्पॉन्सिबिलिटी वापर केला पाहिजे. बिकॉज आर्टिकल 19 इज व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल. आज आपल्याकडे सगळ्यांकडे अधिकार आहे की आपण लिहू शकते, बोलू शकते, पण त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे. क्योंकि आपल्याकडून जाणारं एक वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. तो पोलीस याच्यामध्ये सज्ज आहे, आमचा कारवाई कंटिन्यूस आहे. बट आय वॉन्ट की याच्यामध्ये सोसायटीसुद्धा पार्ट घेऊन ती पण आपली एज्युकेट झाली पाहिजे आणि त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे. सर, आता जाता जाता शेवटचा प्रश्न, एखादे समजा व्यक्ती सायबर गुन्ह्याची जर बळी ठरली तर तिनं कोणकोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत की ज्याचा तिला पैसे परत मिळतील फसवणूक झालेली? आपला जो सिस्टम आहे भारतचा खूप चांगला झालेला आहे. अगोदर थोडी अडचण होती, आता वेगवेगळे सिस्टम आलेले आहे. जसाच आपला क्राईम घडला, सगळ्यात इम्पॉर्टंट 1930 आपल्याला डायल करायचे. तिथे डायल केल्यानंतर आपोआप तिथे मार्गदर्शन होतील, तुम्हाला बँक अकाउंट विचारतील, फोन नंबर विचारतील आणि तुमच्या कसा फसवणूक झालेली आहे ते विचारतील. हे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. तिथे तुम्ही फोन केले ऑटोमॅटिकली तुमची तिकीट जनरेट होतात. एक इथे करू शकते किंवा तुम्ही ऑनलाईन जाऊन cybercrime.gov.in हे वेबसाईटवर जाऊन तुमच्यासोबत होणारा जो फसवणूक आहे तिथे तुम्ही लॉज करू शकते. मी एक सोपा समजण्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो. समजा माझ्या फोनमध्ये एक लिंक आला, XYZ लिंक आला, त्याला मी क्लिक केले आणि माझ्या अकाउंटवरून 1 लाख रुपये गेले. माझ्यावर सायबर क्राईम झाला. इमिडिएटली मला 1930 डायल करायचे. 1930वर हे सगळी माहिती ते मला विचारणार. इमिडिएटली ते बघणार की माझा जो बँक अकाउंट आहे तिथून 1 लाख रुपये कोणाच्या बँक अकाउंटमध्ये गेले. तो माझ्या X बँक अकाउंट असेल तो Y अकाउंटमध्ये गेले आणि इमिडिएटली तो Y अकाउंट फ्रीज होणार. तो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की लगेच तो अकाउंट फ्रीज होते, तो तुमचा पैसा तुम्हाला भेटते. तो जेवढे लवकर तुम्ही हे रिपोर्ट करतात, तो पोलीस स्टेशनला तुम्ही कधी यावा, पण 1930 तुमच्या हातातला आहे, कधी तुम्ही डायल करू शकते. पोलीस स्टेशनला येण्याची सुद्धा गरज नाही. cybercrime.gov.in तो तुम्ही तुमच्या फोनमध्ये किंवा दुसऱ्याच्या लॅपटॉपमध्ये तुम्ही अप्लाय करू शकते. पोलीस स्टेशनला येण्याची गरज नाही. तो लगेच ताबडतोड इथे आपल्याला तक्रार दाखल करायचे जेणेकरून तुमचा अमाऊंट फ्रीज होईल. अमाऊंट फ्रीज झाल्यानंतर आता तुम्ही पोलीसकडे यावा आणि रीतसर तुमची तक्रार द्या. आम्ही FIR दाखल करू. आणि आज आपण मनी रिस्टोरेशन मॉड्यूल सुरू झालेलं आहे. आता हे जे आपण 1930मध्ये MRM मॉड्यूल आपण सुरू केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी, तिथे आता कोर्ट कचेरीची सुद्धा गरज नाही. तुमचा पैसा आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला अप्लाय करून लगेच तुम्हाला तुमचा पैसा परत भेटून जाईल. तो अगोदर ह्याच्यामध्ये 3, 4, 5 महिने किंवा वर्षपर्यंत लागत होता. आता ते लगेच तुम्हाला ते तुमचा पैसा भेटू शकते. तो आजच्या काळामध्ये सायबर क्राईमसाठी भारतमध्ये खूप चांगला सिस्टम आलेला आहे आणि आय थिंक सगळे लोकांना त्याची माहिती असणं अपेक्षित आहे आणि त्याचा वापर करणं अपेक्षित आहे. सर, आज आपण इथं आला आहे तर याच्यात जाता जाता आपल्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी, विशेषतः तरुण पिढीला कायदा पाळण्याबाबत आणि सुरक्षित डिजिटल नागरिक बनण्याबाबत काय संदेश द्याल? ॲज ए SP बीड मी आपल्या बीडच्या सगळ्या लोकांना हेच संदेश देतो की हे जिल्हा आपला आहे. हे जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांनी मिळून हे जिल्हा डेव्हलप करायचे आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्याच्या एकमेकांशी हात आपण जोडून आपल्याला पुढे येण्याची गरज आहे. वेगवेगळे आपला डिफरंट आयडिओलॉजीज आहे तो ठीक आहे, पण डिस्ट्रिक्ट आपल्याला डेव्हलप करायचे आहे. तो त्यासाठी आपल्याला दिलेले जो अधिकार आहे त्याच्या सिन्सिअरली आणि त्याचा जो वापर आहे तो कॉन्स्टिट्युशनली आपण केले पाहिजे. डिजिटल आपल्याकडे मीन्स आहे, आजकाल सोशल मीडिया आहे, ते पण आपल्याला कॉन्शियसली आपण वापर केले पाहिजे की आपला जो पर्पज आहे, आपला जो लक्ष आहे, तो शेवटचा लक्ष आपला हेच राहिलं पाहिजे की माझा बीड जिल्ह्याचा विकास असला पाहिजे. ते हे सगळे लोकांनी हे बघितलं पाहिजे की आपल्याकडून होणारा एक कृत्य आपल्या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंट डिसाईड करतो. जिल्ह्याचा डेव्हलपमेंट झाला तो इन्व्हेस्टमेंट येईल, आपल्याला एम्प्लॉयमेंट भेटेल, डेव्हलपमेंट होईल, एज्युकेशनचा स्तर वाढेल, हॉस्पिटल येईल. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या नागरिकांना शेवटी त्याच्यामध्ये त्यांना फॅसिलिटी भेटेल. आपल्या गावपर्यंत प्रत्येक माणूसकडे सगळी फॅसिलिटी भेटेल आणि शेवटी आपली येणारी जो पिढी आहे त्यांना एक चांगलं भविष्य आपल्याला जिल्ह्यामध्ये भेटेल. सर, तुम्ही इथं आलात आणि आज आपल्या बीड जिल्ह्यासाठी
कशा पद्धतीनं आपण कायदा आणि सुव्यवस्था राखू शकतो याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. थँक्यू. प्रासंगिक